या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा मेळावा सकाळी 10 वाजता वांद्रेमधल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन। मुंबईमध्ये भाजपकडून आज बैठकीचं आयोजन। मुंबईतील सर्व विभागावर कमिट्यांना बैठकीमध्ये हजर राहण्याच्या सूचना। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभर बैठकांचं सत्र। मराठीचा अपमान सहन करणार नाही, मात्र देशामधला कोणीही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आल्यास स्वागत करू। निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिरात मारण्याची धमकी। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट तर लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी राग व्यक्त। बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल। मेघना बोर्डीकरांचा दावा, योजनेसंदर्भात टाळाटाळ करत नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्याची पूजा करायची का, ते वक्तव्यात रागातून मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। तर कार्यक्रमाला गर्दी नाही झाली म्हणून बोर्डीकर चिडल्याची रोहित पवारांची टीका। कानाखाली मारण्याची भाषा करणं योग्य नाही, हा केवळ त्या अधिकाऱ्याचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान, असंही वक्तव्य। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी किती मागा लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, संजय शिरसाटांचं विधान। मंत्री भाषणामध्ये गमतीनंही बोलतात, मात्र संयम बाळगायला हवा। मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री संजय शिरसाटांना तंबी, तर मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेणार फडणवीसांची प्रतिक्रिया। फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं। आता संजय शिरसाटांना अर्थखातं मिळणार का, निधीबाबत शिरसाटांच्या वादग्रस्त विधानावरून आदित्य ठाकरेंचा टोला। सरकारचा पैसा कोणाच्या घरचा नाही, कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कोणाला नाही, रोहित पवारांची टीका। तर सरकारचा पैसा आहे, लुटा म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही असं बाण ठेवावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यावे लागतील। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मेघना बोर्डीकर शिरसाटांच्या वक्तव्यानंतर विखेंची प्रतिक्रिया। हेडमास्टर नुसतीच गुळगुळीत समज देण्यात व्यस्त, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। आज सकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची काल भेट घेतलेली होती आणि त्यानंतर शहांनी सुद्धा राष्ट्रपती भवनात भेट घेतलेली आहे। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचं गांधी कुटुंबासोबत डिनर। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींसोबत डिनर करणार असल्याची माहिती। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार। खुर्चीसाठी लढणारे आम्ही नाही, खुर्चीसाठी कोण लढले हे सर्वांना माहिती। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। हिंदुत्व म्हणजे टी शर्ट नाही, हिंदू हा सहिष्णू आहे, पण हिंदूंच्या विरोधात बोलल्यावर शिवसेना कडाडून विरोध करणार, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड हिंदू असल्याचं विसरलेत। शरद पवार, सुप्रिया सुळे आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का, हे त्यांनी स्पष्ट करावं। मंत्री नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। अशा मानसिकतेचे लोक भारतामध्ये राहतात, हे दुर्दैव असून हिंदू धर्मावर आक्रमण करणं हा काही लोकांची फॅशन झाली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। मुस्लिम लोकांना खुश करण्यासाठी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे। मालेगाव स्फोटाला हे लोक हिंदू, भगवा आणि सनातन आतंकवाद म्हणतात, किरीट सोमय्या यांची टीका। 2019 साली फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, मात्र काही चपट्या पायाचे लोक सरकारमध्ये आले। नितेश राणेंची महाविकास आघाडीवर जोरदार टीका। 2019 मध्ये राहू केतू मागे लागल्यानं फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते, आता राहू केतू निघून गेले, फडणवीस मुख्यमंत्री झाले। भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य। गोट्या गित्ते मला अनेक दिवसांपासून धमकी देतोय, गोट्या गित्तेच्या धमकीला भीक घालत नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। फरार आरोपी गोट्या गित्ते जगजाहीर व्हिडिओतून धमकी देतोय, मग कारवाई का होत नाही, बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा पोलीस प्रशासनाला सवाल। अंजली दवान यांनी गोट्या गित्तेवर असलेल्या 16 FIRची यादी केली ट्विट। वाल्मीकराला दैवत मानणारे म्हणतात की माझ्यावर खोटे आरोप केले, असं ट्विट करत दवान यांनी गोट्या गित्तेवर निशाणा साधलाय। मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटलांची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक। 29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत धडकणार। मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक निफाडच्या फेटले सुंगेमध्ये पार पडली।
जरांगेंचं आंदोलन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की आम्ही लगेच संघर्ष यात्रा काढू. लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा. धनंजय मुंडे यांचा निर्णय राजकीय. मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचा आणि कुणाला नाही हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तरुणींना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर दाखल झाले होते. अंजली आंबेडकरांनी पीडित तरुणींच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर पोलिसांशी चर्चा केली. कायदा म्हणजे कायदाच असतो आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. पुण्यातील घटनेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या. पुण्यातील कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरेंचं वक्तव्य. अमित शहा नांदेडमध्ये आले होते तेव्हाच माझा भाजप प्रवेश ठरलेला. कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट. माझ्या प्रवेशाबाबत अशोक चव्हाण आणि अतुल सावेंनी प्रयत्न केले पण रावसाहेब दानवेंनी एनओसी देईपर्यंत मी भाजपमध्ये जाणं टाळलं. गोरंट्याल यांचं वक्तव्य. खोतकरांच्या विरोधात माझ्याकडे अनेक पुरावे दिले तर खोतकर अडचणीत येतील. कैलास गोरंट्याल यांचा इशारा. माझ्या नादाला लागलात तर सोडणार नाही. खोतकरांना इशारा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सर्व निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामींचा सवाल. स्फोट आपोआप झाला का? शंकराचार्यांचा सवाल. मालेगाव प्रकरणामध्ये लोक दोषमुक्त याची मविया नेत्यांच्या मनामध्ये चीड. हिंदुत्वाला आतंकवाद बोलणाऱ्यांना मालेगाव निकालानं मोठी चपराक दिली. राधाकृष्ण विखे पाटलांची मवियाच्या नेत्यांवर टीका. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा विधान. संजय राऊतांनी स्वतःच्या मालकाला उखडून घरी बसवलंय. मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच काय उखडायचं ते उखडा. या राऊतांच्या वक्तव्याचा नितेश राणेंनी घेतला समाचार. पनवेलमधील एका डान्स बारची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड. डान्स बार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेंसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. हिंदी मराठी वादाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ नवी मुंबई पालिकेच्या कार्यालयातील असल्याची चर्चा. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याशी भाषेवरून वाद. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अमरावतीमध्ये काही लोकांनी आंदोलनं करून नौटंकी केली. मंत्री असताना अमरावतीमध्ये काही विकास केला नाही. ते फक्त आंदोलनात नाटकं करायचे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडूंवर नाव न घेता टीका. नंदुरबारमधील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील वाद पुन्हा समोर. शिवसेना आमदारांकडून वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी जात आहेत. आम्ही तक्रारी सुरू केल्यास महागात पडेल. विजयकुमार गावित यांचं नाव न घेता आमच्या पाडवींना इशारा. वेळ संघर्षाची असो की प्रत्यक्ष लढण्याची मी सदैव सोबत. सुप्रिया सुळेंची रोहिणी खडसेंसाठी खास फेसबुक पोस्ट. ठाकरेंचे माजी नगरसेवक रामदास कांबळे शिंदेच्या शिवसेनेत. कांबळेंनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून कांबळेंच्या फोटोला काळं फासत निषेध व्यक्त तर काळं फासणाऱ्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ कॉलवरून संवाद. ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. स्वप्नील बांदेकरांवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. कर्नाटक राज्यामधील बेळगावचे पुरुषोत्तम माळी महाराज यांच्यासह विविध मठाधिपतींचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात पार पडला प्रवेश सोहळा. रोहा तालुक्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. हारगाव खारापाटीसह तालुक्यातील विविध गावातील तरुण सहभागी. सोलापुरात शिंदेच्या युवा सेनेतील 21 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. शिवाजी सावंतांना डावलून पक्षामध्ये पदं दिली जात असल्याचा आरोप. नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना. महादेवी हत्येला परत आणण्यासाठी नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा. माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. वरतारा संस्था बोगस. राजू शेट्टींचा आरोप. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या कोल्हापुरातील मोर्चाची दखल घेतली. मुख्यमंत्री कार्यालयानं मागितलेल्या कागदपत्रांची सर्व पूर्तता आम्ही केली आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांची माहिती. सरकार येण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा. प्रत्येक बूथवरून फडणवीसांना किमान 100 राख्या पाठवण्याचं आवाहन. जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रक्षाबंधन सणाचा उपयोग करून घ्या. महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला.
बोरिवली पश्चिममधील झाशीची राणी तलावामध्ये 20 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. माजी खासदार गोपाळ शेट्टींचं एमएचबी पोलीस ठाण्यामध्ये धरणं आंदोलन. गोपाळ शेट्टींसह भाजपा आमदार संजय उपाध्याय यांची उपस्थिती. शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर कॅन्सर, कार्डियॅक अँड ऑस्टोमी रुग्णांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार. देशामध्ये ऑस्टोमीचे 5 लाख रुग्ण, त्यांना दिव्यांग श्रेणी मिळाली पाहिजे, कीर्तीकरांची मागणी. देशाची प्रगती करायची असेल तर उत्पादनावर भर दिलं गेलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमधील कार्यक्रमात गांधी आणि नेहरूंचं दिलं उदाहरण. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा सन्मान. सचिव प्रशांत नारनवरेंसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेली लिफ्ट आदळली. पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली लिफ्ट. जरांगे पाटलांसह सहकारी हे थोडक्यात बचावले. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांना बाहेर काढलं. या अपघातानंतर जरांगेंचे समर्थक आक्रमक झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं घर बॉम्बनं उडून देण्याची धमकी. पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक. नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी. प्रणयनबाबत बोलाल तर हाताखालून काढू असं म्हणत मारण्याची धमकी. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंची महारुद्र पाटलांना धमकी. कबूतरखाना बंदीवरून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं महापालिका आयुक्तांना पत्र. जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्ये काढण्याची विनंती. जनभावनेची दखल घ्या. खाद्याभावी होणाऱ्या कबुतरांच्या मृत्यूंकडेही वेधलं लक्ष. धाराशिवमधील शिबिरांच्या शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून फायबर मॉडेल मागवले. मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार. महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटी शिल्प उभारले जाणार. अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन. आचारसंहितेच्या प्रचार प्रसारासाठी मराठा समाजाचा पुढाकार. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय. बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन दुपटीने वाढवण्यात येणार. ईपीडीसीच्या कोट्यवधींच्या कामांवर आता सरकारची नजर राहणार. प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार. येत्या 2 वर्षांमध्ये मत्स्य महाविद्यालय तयार होईल. आपल्या मच्छीमारांना चांगले दिवस येतील. आमच्या सरकारनं पहिल्या 100 दिवसांमध्ये मासेमारीला कृषीचा दर्जा दिला असं प्रतिपादन नितेश राणे यांनी केलंय. सोन्याच्या उच्चांकी भावामुळे देशभरात दागिने खरेदीमध्ये घट. सोन्याची मागणी घटल्यानं दरातही घट होण्याची शक्यता. मीरा भाईंदर महापालिकेच्या बसला धक्का देण्याची वेळ. वाहतूक पोलीस आणि नागरिकांवर आली. महापालिकेच्या बसेस वारंवार बिघडत असल्याच्या तक्रारी. रस्त्यातच बस अचानक बंद पडल्यानं धक्का द्यावा लागला. ठाण्यातल्या कशळी ब्रिजवरून 53 वर्षीय व्यक्तीनं कशळी खाडीमध्ये उडी मारली. सकाळी 8:30 वाजता ही घटना घडली. पीडीआरएफच्या जवानांकडून सकाळपासून शोध कार्य सुरू. व्यक्ती खाडीमध्ये बुडाली. श्रीरामपूर इथल्या माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना मारहाण. शहर पोलिसांनी 5 संशयित आरोपींना घेतलं ताब्यात. पुढील तपास सुरू असल्याची पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची माहिती. पोलीस मुख्यालयामधील गाडीवर बोगस चालक असल्याची धक्कादायक घटना उघडकीस. चालकानं अल्पवयीन असतानाच लायसन्स काढल्याचे समोर. चालकाने एका वाहनाला धडक दिल्यानं रवाळ एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सज्जनगडवरच्या अतिशय धोकादायक कड्यावर उभं राहून तरुण फोटो सेशन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओत तरुण फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यामध्ये घालत असल्याचं दिसून येत आहे. मालेगावच्या क्रीडा नदीला पुराच्या पाण्यामध्ये तरुण. लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी करताना या अगोदर 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती. सीवूडच्या नेक्सस मॉलमधील 7-11 या आउटलेटमध्ये उंदरांचा वावर. 7-11 स्टोअरमध्ये उंदीर आईस्क्रीम खातानाचा व्हिडिओ व्हायरल. डोंबिवलीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून रिक्षाचालक फरार झाला होता. तब्बल 3 महिन्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी रिक्षाचालक आरोपी आकाश कुराडेला ठोकल्या बेड्या. लिफ्टमधून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लुटलं. पुण्याच्या शिरूरमधली घटना. 2 दिवसांमध्ये सलग दुसरा प्रकार. सिंधुदुर्गमधल्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. विकेंडमुळे पर्यटक धबधब्यावर. पावसाळी वातावरणामध्ये हिरव्या निसर्गासह पाण्याचा आनंद. पुण्याच्या शिरूरमध्ये भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी. 90,000चं मंगळसूत्र चोरीला. आजच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. बीडमधल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास. सुरतचा विघ्नेश्वर मंडळातील बाप्पा मुंबईहून सुरतकडे रवाना. परळ वर्कशॉपमधून बाप्पा सुरतच्या दिशेनं निघाला. मुंबईच्या काळा चौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा. आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची मोठी गर्दी. पुण्याच्या बोरमध्ये ढोल ताशांचा सराव सुरू. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सराव. परिसर गुंतला. साताऱ्यामधल्या अपशिंगे गावातील महिलांकडून 5,000 राख्या तयार. सीमेवरील सैनिकांसाठी महिलांचा खास उपक्रम.
खानदेशात कानबाई उत्सवाची सुरुवात. नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाई मातेची स्थापना. दुसऱ्या दिवशी कानबाई मातेची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. सुप्रीम कोर्टाचे कायद्याचे हात. शिवसेना पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरामध्ये संपवतील. सुनावणी तोंडावर असताना असीम सरोदेंचा मोठा दावा. 15 सप्टेंबरनंतर शिवसेनेचं नाव पक्षावर अंतिम फैसला होण्याची शक्यता. पुण्यामधल्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या परिसरात घाणीचं साम्राज्य. नाल्यामधील पाणी जलवाहिनीमध्ये मिसळलं. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा. पुण्यामधल्या गोसावी समाजाच्या श्रावणी पायी वारीचं अहिल्यानगरच्या देवी पोयरे अंबिका माता मंदिराकडे प्रस्थान. वारीमध्ये गोसावी समाजाचा मोठ्या संख्येनं सहभाग. अंबरनाथमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक मीना वाळीकर यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन. चंद्रपूरमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत 12 एकर शेतीमध्ये बांबूची लागवड. 50,000च्या खर्चामध्ये शेतकऱ्याला आर्थिक फायदा. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.